मुंबईत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे आणि त्या निमित्तानं इंडियाचं खरं तर शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे। भारत जोडो यात्रेच्या व्यासपीठावरून आता इंडिया आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सोनिया गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांची प्रमुख उपस्थिती असेल। इंडिया आघाडी मुंबईतूनच आता लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे। तर तुषार गांधी, योगेंद्र यादव, स्वरा भास्कर, उल्का महाजन, शाहीर संभाजी भगत मुंबईतील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आपण त्याच संदर्भातली ही 3 दृश्य पाहतोय। शिवाजी पार्कवर भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे आणि मुंबईत भारत जोडो यात्रा ही पदयात्रा निघालेली आहे आणि त्यामध्ये अनेक नेते सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या निमित्तानं इंडियाचं शक्ती प्रदर्शन सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आपण पाहतोय शिवाजी पार्कवर आता ही समारोप सभा पार पडणार आहे। कशी सभेची तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि कोण कोण नेते उपस्थित राहतील? खरं तर आपण पाहू शकतो जय्यत तयारी जी आहे ती या सभेची करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो आता मी शिवाजी पार्क मैदानावर आहे। मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मला वाटतं 14 जानेवारीपासून ही जी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरहून निघाली होती ती काल मुंबईमध्ये येऊन पोहोचली आणि त्याच्या समारोपाची ही जी सभा आहे ती मुंबईमध्ये दादरमध्ये शिवाजी पार्कवर पार पडते। खरं तर शिवाजी पार्क हे ऐतिहासिक मैदान म्हणावं लागतं कारण अनेक राजकीय सभा ज्या आहेत त्या या शिवाजी पार्क मैदानाने पाहिलेल्या आहेत आणि त्यातच आता ही इंडिया आघाडीची सभा म्हणावं लागेल कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा इथेच फुटणार आहे। आता आपण तयारीविषयी सांगायचं झालं तर समोर जिथे स्टेज आहे तिथे आपण पाहू शकतो की जे इंडिया आघाडीचे देशातील मोठे नेते येणार आहेत त्यांना मंचावर बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। समोर आपण पाहू शकतो जिथे प्रेक्षक बसणार आहेत तिथे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे जे झेंडे आहेत ते झेंडे लावण्यात आलेले आहेत ते आपण पाहू शकतो। खरं तर मोठी तयारी ही या सभेची करण्यात आलेली आहे। संध्याकाळी सभा पार पडेल आणि भारत जोडो न्याय यात्रेची समारोप करणारी ही जी सभा आहे ती सभा असणार आहे। त्यामुळे राहुल गांधी काय बोलतायत, उद्धव ठाकरे काय बोलतायत, शरद पवार स्वतः उपस्थित असणार आहेत, तसंच प्रकाश आंबेडकर हे ज्यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश अद्याप निश्चित झालेला नाहीये मात्र त्यांना आमंत्रण पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा ते आमंत्रण स्वीकारलं आहे आणि मी उपस्थित राहीन असं म्हटलं होतं। त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सुद्धा लक्ष जे आहे ते सर्वांचंच लागलेलं असणार आहे। नक्कीच विक्रांत, याबाबत म्हणायचं गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरं तर हा आजचा काळा दिवस असल्याचं म्हटलेलं आहे कारण त्या ठिकाणी अनेक नेते सहभागी होणार आहेत। तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? खरं तर राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस किंवा इंडिया आघाडी या सगळ्याच संदर्भात जे सत्ताधारी आहेत म्हणजे इंडिया आघाडीचे विरोधक जे आत्ता सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून सतत टीका केली जाते हे आपण पाहतच असतो आणि त्यातच आता ही जी समारोपाची सभा पार पडते त्याच्यावर सुद्धा टीका केली जाते। खरं तर दोन्हीकडून टीका आणि प्रतिटीका हे सुरूच असतं मात्र आजची सभा यासाठी महत्वाची आहे कारण लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो काल जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर आज इंडिया आघाडीतील मोठे नेते हे महाराष्ट्रात मुंबईमध्ये दादरमध्ये शिवाजी पार्कावर असतील आणि सभेमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्याच्यामुळे ते काय बोलतात याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे। नक्कीच विक्रांत या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।